म्हणून तुकोबर या अभंगामध्ये मागतात. पण मला सांगा, माणूस मागताना नेहमी संसारातलं मागतो, बरोबर आहे? आपण देवाकडे काय मागतो? नेहमी संसारातलं मागतो. पण संसारातल्या गोष्टी ज्या आपल्याला प्रारब्धानं मिळतात, ज्या आपल्याला प्रयत्नानं मिळतात, त्या देवाकडं का मागाव्या बरं? बरोबर आहे की नाही? ज्या गोष्टी प्रयत्न साध्य आहेत, ज्या प्रारब्ध साध्य आहेत, त्या देवाकडं मागण्यामध्ये काय शहाणपण आहे? उदाहरणच द्यायचं झालं तर बघा, एक माणूस मुंबईला गेला आणि मुंबईला गेल्याच्या नंतर अख्खी मुंबई फिरला 4-5 दिवस आणि त्यानं मोबाईलवर स्टेटस ठेवलं. गावाकडं त्याच्या मित्रानं ते पाहिलं. गावाकडं परत आला, तो मित्र म्हणला, तू मुंबईला गेला होता वाटतं. तो म्हणला हा. मग काय काय पाहिलं रे तिथं? तो म्हणला, अरे काय सांगू, त्या मोठ्या मोठ्या इमारती, वरच्या मजल्याला जर पाहायला गेलं तर डोक्यावरची टोपी खाली पडते, एवढ्या उंच इमारती. अरे काय सांगू, तो समुद्र किनारा. पुढे सांगितलं काय ते हॉटेल आहे, जणू स्वर्ग आहे स्वर्ग, असं वर्णन करायला लागलं. त्या मित्रानं सांगितलं, जाऊ दे, तू मुंबई पाहिली, पण मुंबईवरून येताना काय आणलं? तो म्हणलं, काही नाही, 2 किलो बटाटे, 4 किलो कांदे. मला सांगा, जे आपल्याकडं आपल्या बाजारामध्ये मिळतं, सहज उपलब्ध आहे, ते मुंबईहून आणण्यामध्ये काही शहाणपण आहे का? काय आणलं पाहिजे जे आपल्याकडं मिळत नाही ते? मग संसारामध्ये अन्न, मान, धन किंवा धन, पुत्र, दारा, या गोष्टी आपल्याला प्रारब्धाने मिळणार आहेत, प्रयत्नाने मिळणार आहेत. मग त्या देवाकडं मागण्यामध्ये काय शहाणपण आहे? म्हणून देवाकडं मागत असताना संसारातलं मागूच नये. विठ्ठल